नमस्कार मंडळी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे की लाईव्हला येणारे कॉपीराईट. लाईव्हचा वॉच टाईम पूर्ण झाला तरी मोनो न होणे, असे बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याविषयी आपण चर्चा करूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. सबस्क्राईब हा पूर्णपणे फ्री आहे, कारण तुमची साथ हीच आमची, तुमचा सपोर्ट हीच आमची खरी ताकद आहे. विचार केला तर 1000 सबस्क्रायबर कित्येक जणांचे झालेले असतात. विचार केला तर 15-15 हजारापर्यंत सबस्क्रायबर असतात. 30-30 हजारापर्यंत सबस्क्रायबर असतात. वॉच टाईम पण भरपूर झालेला असतो त्यांचा. लाईव्ह घेत असतात, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, पोस्ट सगळं व्यवस्थित चाललेलं असतं अकाउंटचं. पण बऱ्याच गोष्टींमुळे जर आपण मोनोला दिलं किंवा कॉपीराईट येणं, या प्रकारे कशा प्रकारे कॉपीराईट येतात आणि कुठल्या प्रकारचे कॉपीराईटपासून सावध राहायला पाहिजे. आपण फक्त बोलतो की घरातला डिस्टर्ब असतो, टी व्ही, मोबाईल, साऊंड, स्पीकर आणि लहान मुलं त्याच्यापासून लांब राहायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत अजून की लाईव्हपासून त्या लांब ठेवल्या पाहिजेत. ते आपण जाणून घेणार आहोत. झालेला आहे मोनोसाठी बऱ्याच वेळेस दिलेला आहे प्रोसेस, पण तिथे टायमिंग देतात आणि बऱ्याच व्हिडिओला कॉपीराईट पडतं किंवा काही व्हिडिओला कॉपीराईट पण पडत नाही किंवा कित्येक वेळा जीमेल पण वॉर्निंग देत नाही किंवा जीमेल फुल झाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आपल्यापर्यंत सत्य काय आहे हेच कळत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये किती सुधारणा करायच्या आहेत व्हिडिओजमध्ये, लाईव्हमध्ये, तर ती गोष्ट आपल्याला कधीच समजून येत नाही. आपण कंटिन्यू व्हिडिओ लाईव्ह करत राहतो, पण सत्य झाकलं जातं आहे. म्हणजे मुद्दा काय आहे तोच बाजूला राहतो आहे. तर मी मुद्दाच घेत आहे आज. व्हिडिओ खूप लाँग होत नाही, शॉर्ट व्हिडिओज खूप मोठा होऊ नये म्हणून कमी वेळेतच सांगते. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर समजतील. पहिली गोष्ट म्हणजे मी बोलली होती की लाईव्ह घेताना ज्या व्यक्तीचा लाईव्ह आहे, अकाउंट आहे, सोशल मीडियाचं जे अकाउंट ज्याचं आहे त्यानंच चालवलं पाहिजे किंवा त्याचं पार्टनर कोणीतरी असेल, नवरा बायको, आई वडील कोणीतरी व्हिडिओमध्ये रोज येत असतात, त्यांनी लाईव्ह घेतलं तरी चालतं, काही हरकत नाही. पण लहान मुलं अजिबात चालत नाहीत. म्हणजे लहान मुलांचं रडणं चालत नाही, खूप कर्कश आवाज चालत नाही, मस्ती चालत नाही, हसलेलंही चालत नाही. आजूबाजूला जो बॅकग्राऊंड आहे तो असा डिस्टर्बवाला नसला पाहिजे. म्हणजे लाईव्ह हा डिस्टर्ब नसला पाहिजे, शांततेत असलं पाहिजे. लहान मुलगा दिसला तरी चालेल, पण तो रडला नसला पाहिजे. काही जण बोलतात की लहान मुलगा दिसलाही नाही पाहिजे. हां, आपल्या बाजूला जर लहान मुलगा असेल काही मिनिटासाठी तरी चालतं, पण त्याचं रडणं आणि खेळणं आणि मस्ती वगैरे ती नाही चालत आहे लाईव्हमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे टी व्हीचा आवाज खूप मोठा साऊंड आहे, त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो. म्युझिक असू शकते, संगीत असू शकतं किंवा डीजेचा आवाज किंवा कुठल्या कार्यक्रमाचा आवाज. बर्थडे, लग्न, पार्टी, डीजे असे आवाज चालत नाहीत. तिथपर्यंत तेही ठीक आहे, त्याचाही कॉपीराईट काही जण बोलतात की त्याचा कॉपीराईट हटवता येतो. आपण जरी कॉपीराईट हटवला तरी मोनोसाठी प्रॉब्लेम येतो, कारण आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी वरती कॉपीराईट दिलेला आहे, तो आपण कधीच हटवू शकत नाहीत. हां, तो लाईव्ह व्हिडिओ डिलीट करू शकतो, इथंपर्यंत आपल्या हातात आहे. तो जर कॉपीराईट हटवला तर यूट्यूबकडे तो कॉपीराईट जसंची तसंच असतो, तिथून काढलेला नसतो. त्यामुळे मोनोसाठी प्रॉब्लेम येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईलची रिंगटोन वाजणं. आपला लाईव्ह चालू आहे, बाजूला रिंगटोन वाजत आहे किंवा आपलाच लाईव्ह चालू आहे आणि आपलीच रिंगटोन वाजत आहे, तर त्यासाठी कॉपीराईट देतं यूट्यूब. एका रिंगपेक्षा जास्त जर रिंग येत असतील कंटिन्यू, तर कॉपीराईट 100% देतं आणि ते कॉपीराईट दाखवत नाही. अशा वेळेस काही कॉपीराईट यूट्यूब आपल्याला जीमेलवरती दाखवत नाही, पण त्या आवाजामुळे, कर्कश आवाजामुळे किंवा साऊंडमुळे, स्पीकरमुळे कॉपीराईट ऑलरेडी पडलेला असतो, तो आपण हटवू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोडचा आवाज नॉर्मल चालतो. अति आवाज असेल, कर्कश आवाज असेल तर त्यानं कॉपीराईट पडतो. तोही जीमेल यूट्यूब आपल्याला देत नाही, त्याची कल्पना आपल्याला यूट्यूब कधीच देत नाही. त्यामुळे कित्येक अकाउंट असे आहेत, वॉच टाईम पूर्ण झालेला आहे, 10-10 हजार, 20-20 हजार सबस्क्रायबर आहेत, परंतु मोनो व्हायला प्रॉब्लेम येतात. 1 महिना देतं यूट्यूब, पुन्हा 1 महिना देतं आहे, पुन्हा 1 महिना देतं आहे, अशा वर्षानुवर्ष ढकलत आहेत.
परत वॉच टाईम 0पासून सुरुवात होतो आहे, पूर्ण वॉच टाईम मायनसमध्ये जातो आहे, पूर्ण सबस्क्रायबर मायनसमध्ये जातात. आणि मायनसमध्ये फक्त वॉच टाईम जात नाही बरं का आपला, सबस्क्रायबर पण तिथून 0पासून स्टार्ट असतात. ते फक्त ऑलरेडी दिसत असतात पहिले सबस्क्रायबर, पण यूट्यूबला पुन्हा 1000 नवीनवाले सबस्क्रायबर पाहिजे असतात. तेव्हा मोनोसाठी पुढच्या वेळेस व्यवस्थित असेल तर घेतं. आता अजून काही गोष्टी असतात, आजूबाजूला जनावरं असतात. आता जनावरांचा आवाज असेल तर, जनावरांचा आवाज खूप असेल तर त्यावेळेसही कॉपीराईट पडू शकतो. यूट्यूब त्यालाही मेल पाठवत नाही. त्यामुळे अशा गोष्टीपासून, बऱ्याच गोष्टीपासून सावध राहा. राहायला विषय अजून डॉगी असतो, कुत्रा असतो. कुत्र्याचा आवाज कित्येक ठिकाणी असतो. आपण लाईव्ह घेतो आहे, आपल्याकडे आपण कुत्रा पाळला नाही, आपण बिनधास्त लाईव्ह घेतो आहे, आपण रस्त्यानं फिरतो आहे, पण आजूबाजूंचे कुत्रे ओरडतात. कुत्र्यांचाही कॉपीराईट येतो, पण यूट्यूब आपल्याला कल्पना देत नाही तोही कॉपीराईट होऊ शकतो. तेव्हा आवाज म्यूट केला तरी चालेल तेवढ्या वेळापुरता. पण आपण जर बोललो ती काही व्यक्ती नाही आहे, जनावर किंवा कुत्रा, ती काही व्यक्ती नाही आहे, त्याच्या आवाजाने कुठला कॉपीराईट येणार आहे? बिलकुल नाही. पण यूट्यूब जनावरांचाही आवाज जो येत असतो त्यालाही कॉपीराईट देत नाही, पण ऑलरेडी कॉपीराईट पडलेला असतो. त्यामुळे आपल्याला मोनोसाठी प्रॉब्लेम येतो. एकतर आपल्याला वॉच टाईम पूर्ण होत नाही, आणि झाला तर अशा चुका छोट्या छोट्या असतील तर यूट्यूब सविस्तर सांगत नाही तुमचा कुठल्या व्हिडिओला कॉपीराईट आहे, कुठल्या लाईव्हला कॉपीराईट आहे व कशासाठी कॉपीराईट आहे. आपल्याला एकच जीमेल पाठवतं. आपल्या घरामध्ये लहान बाळं रडत असतील, खूप कर्कश आवाज करत असेल, तेव्हा यूट्यूब आपल्याला जीमेल किंवा वॉर्निंग देतं की तुम्ही तुमच्या लहान बाळाला, लाईव्हपासून लहान बाळांना सुरक्षित ठेवा किंवा लांब ठेवू शकता. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरी जर कोंबड्या असतील, त्यांचाही आवाज असेल तरी कॉपीराईट पडू शकतो. ती व्यक्ती नाही आहे तरी कॉपीराईट पडू शकतो, कारण आवाज एवढा असतो ना, आपल्या आवाजापेक्षा दुप्पट आवाज जर एखाद्या गोष्टीचा असेल तर त्यानं कॉपीराईट पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सगळ्यात मुद्दा म्हणजे, आत्ता तुम्हाला समजेल की खूप विजांचा कडकडाट, पाऊस येत आहे, खूप ढगांचा कडकडाट आहे आणि जोरदार बर्फाचा पाऊस चालू आहे. पत्र्यांचं घर असेल तर खूप आवाज येतो, तर त्या आवाजानेही कॉपीराईट येतो. कारण एक 2 तास आरामशीर जोराचा पाऊस असेल तर खूप आवाज येत असतो, विजांचा, कडकडणाऱ्याचा, आभाळाचा, ढगांचा गर्जना असते अक्षरशः. तेव्हाही कॉपीराईट येतो. तेव्हाही आवाज म्यूट पाहिजे किंवा तेव्हा लाईव्ह घेणं टाळलं तरीही चालेल. असे बऱ्याच ठिकाण असतात की आपल्याला समजतच नाही आहे कॉपीराईट पडतं आहे. तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉपीराईट आहेत. आता मी कित्येक तुम्हाला प्रकार सांगितले, तेव्हा तुम्हाला कित्येक प्रकार असे वाटतील की हेच नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे, पण ते यूट्यूबला चालत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या चॅनलची मेहनत घेताय, वेळ देताय, पण तितकंच गरजेचं आहे काळजी घेणं. काळजी पण घेतली पाहिजे, तरच आपल्या प्रयत्नाला यश भेटेल. नाही तर उगाचच आपण करतोय म्हणून करतोय आणि सगळी मेहनत पाण्यात. म्हणजे 1 वर्ष 365 दिवस झाले की 4000 तास वॉच टाईम केला तुम्ही किंवा 10,000 तास केला आणि मोनोला प्रॉब्लेम आला, तर पुन्हा दुसऱ्या वर्षामध्ये 0पासून स्टार्ट करायचं आहे. त्यामुळे मेहनत घेताय, त्यासोबत काळजी घ्यायला शिका आणि कॉपीराईट पडणार नाही याची काळजी घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण इथंपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॉपीराईट कुठल्या विषयामध्ये येतात, कुठल्या आवाजामुळे येतात, त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि एक शेअर करायला विसरू नका, कारण दुसऱ्यांच्याही उपयोगी पडेल हा व्हिडिओ असा आहे. तर चला मग, तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आयुष्यात या 2 गोष्टी कधीच सोडू नको. एक म्हणजे आशा, दुसरी म्हणजे मेहनत. कारण मेहनत रस्ता तयार करते आणि आशा त्या रस्त्यावर चालण्याची ताकद देते.